नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पारख स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 डिसेंबर 2025 रोजी झालेली LNMS ची परीक्षा त्याचं ॲनालिसिस पाहत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आपले 1 ते 35 नंबरचे क्वेश्चन्स जे की जनरल सायन्सवरती असतील त्याची आन्सर की सांगणार आहे. चला मग मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी माझ्याकडं डी सेट आहे. प्रत्येकाने आपले क्वेश्चन पेपर समोर ठेवा. आपण क्वेश्चन बाय क्वेश्चन जाऊयात. प्रत्येकाने त्या आपल्या क्वेश्चनचा आन्सर्स मार्कआउट करायचे आहेत. चला पाहूयात आजचा पहिला क्वेश्चन. माझा पहिला क्वेश्चनचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 4. ए मून, बी उमरा, सी अर्थ आणि डी पेनुम्ब्रा. त्याच्या पुढील क्वेश्चन त्याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 2. 3 नंबरचा माझा क्वेश्चन माझ्या बी सेटचा त्याचा आन्सर असणार आहे आन्सर ऑप्शन नंबर 1. मास ऑफ ॲटम. पुढील क्वेश्चन त्या क्वेश्चनचा आन्सर असेल आपलं आन्सर ऑप्शन नंबर 2. चला जाऊयात आपण पुढील क्वेश्चनकडे. माझा 5वा क्वेश्चन माझ्या बी सेटचा त्याचा आन्सर असायला पाहिजे आन्सर ऑप्शन 2. CNG कॅन नॉट ट्रान्सपोर्ट इझिली. हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक नाहीये. त्याच्या पुढील क्वेश्चन त्याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढील क्वेश्चन 2n² हा फॉर्म्युला कोणी दिलाय हे विचारले तुम्हाला. त्याचं उत्तर असेल आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढील मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला ओळखायचं आहे. त्याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढील क्वेश्चन गडमध्ये कोणतं ऍसिड असतं तर त्याचं आन्सर येतं आन्सर ऑप्शन नंबर 1. लॅक्टिक ऍसिड. आपला पुढील क्वेश्चन त्याचा आन्सर असेल अप्सरा कुठे लोकेट आहे मुंबईमध्ये. आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढील क्वेश्चनचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 4. 33.7%. आपल्याला डिफरंट मेटल ओळखायचं आहे. त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढील क्वेश्चन इनकरेक्ट स्टेटमेंट पाहायचं आहे आपल्याला. त्याचं आन्सर येतं आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढील क्वेश्चन त्याचं आन्सर येईल आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढील क्वेश्चन त्याचं आन्सर येईल आन्सर ऑप्शन नंबर 2. पुण्यामध्ये. चला पुढील क्वेश्चन घेऊयात आपण. इथे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. त्या क्वेश्चनचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 1. चला पुढील क्वेश्चन आपण पाहूयात. त्या क्वेश्चनचा आन्सर येतं आन्सर ऑप्शन नंबर 3. पुढील क्वेश्चन त्याचा आन्सर असेल इंडिया. आन्सर ऑप्शन नंबर 3. ऑड पेअर फाइंड आउट करायचा आपल्याला. त्याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 2. चला पुढील क्वेश्चन घेऊयात. माझ्या बी सेटचा 20 नंबरचा क्वेश्चन. तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुमचा क्वेश्चन फाइंड आउट करा. सेम क्वेश्चन. या क्वेश्चनचा आन्सर असेल क्लास ए फायर. आन्सर ऑप्शन नंबर 1. 21 नंबरचा क्वेश्चन. त्याचं आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढील क्वेश्चन त्याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 3. AB ब्लड ग्रुप. पुढील क्वेश्चन सोपा क्वेश्चन. त्याचा आन्सर असेल हेल्दी पर्सनसाठी 72. आन्सर ऑप्शन नंबर 2. भरतपूर कशासाठी फेमस आहे ते विचारले तुम्हाला.
हा तुमचा जनरल नॉलेजचा पण क्वेश्चन असू शकतो. त्याचं उत्तर येईल आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढील क्वेश्चन, त्याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 2, ब्लड प्रेशर. चला पुढील क्वेश्चन पाहूयात आपण. कॅल्क्युलेटिव्ह क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. त्या क्वेश्चनचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 4, 1960. पुढील क्वेश्चन, इनकरेक्ट स्टेटमेंट फाइंड आउट करायचं आहे. त्याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 2, बी. चला पुढील क्वेश्चन पाहूयात आपण. पुढील क्वेश्चन, त्याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढे जोड्या लावायचे आपल्याला. त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 1. चला पुढे पाहूयात. पुढील क्वेश्चन, त्याचं पण आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 1. चला पुढील क्वेश्चन पाहू आपण. ते परत जोड्या लावायचं आहे आपल्याला. याचं आन्सर असेल, मित्रांनो या क्वेश्चनला थोडंसं स्टार करा. थोडेसं याच्यामध्ये डाऊट आहे. त्यासाठी याचा आन्सर आपण 4 मार्क आउट करू. तर याला थोडंसं साईडला ठेवायचं आहे. आज त्याला थोडंसं स्टार करून ठेवा. पुढील क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 32, बी सेटचा. त्याचा आन्सर येतं आन्सर ऑप्शन नंबर 1. पुढील क्वेश्चन, त्याचा आन्सर असेल आन्सर ऑप्शन नंबर 2. चला पुढील क्वेश्चन पाहूयात आपण. ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला सांगायचा आहे. त्याचं उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. पुढे आपल्याला करेक्ट सिक्वेन्स लावायचं आहे. त्याचं आन्सर येतं आन्सर ऑप्शन नंबर 1. मित्रांनो हे झाले आपले 1 ते 35 पर्यंतचे जनरल सायन्स क्वेश्चनचे आन्सर्स. हे ऑलमोस्ट करेक्ट आन्सर की आहे. प्रत्येकाने आपापले मार्क्स काउंट आउट करा आणि ते तुमचे मार्क्स मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. तसंच आपले जे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी 2025ची NNMSची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तसंच आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग इथेच थांबूयात. धन्यवाद.